कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. म्हणजे आजच्या ब्लॉगची सुरुवात कशासोबत झालेली आहे तुमका आवाज येतच असतो. पावळ्याकच उभं असे घराच्या. आणि बघा सकाळी जरासा तापवता तर विचार करा लोक भाता कशी कापतली आणि आता किती नुकसान झालं असताला भात शेतीचं. आता कंटिन्यू चालू असं जरा पण थांबाक नाही. काल जरा कमी पडलो, आज असं वाटलं सकाळपासून की आता पडायचं नाही पाऊस, पण आता परत तास चालू असा हे बघा. आणि आज तर एकदम भरान वाजता कोण म्हणक शकणार नाही की आता नोव्हेंबर महिना स्टार्ट झालेलो असा. एकदम जसं जून जुलैमध्ये पडता सेम टू सेम तसंच पडता. म्हणजे मुलांची मंडळी ना मे महिन्याची सुट्टी कंप्लीट होतात आणि जेव्हा जूनमध्ये शाळा चालू होतात तसं आता झाला. दिवाळीची सुट्टी संपली आणि आता परत एकदा शाळा चालू झाली तसं परत एकदा पाऊस स्टार्ट झालेलो असा. आणि एकदम वातावरण थंड करून टाकतं प्रमाणाच्या बाहेर, एकदम थंडगार. आता आमच्याकडे आज जेवणात काय असताना बघूया. आज गौरी गेला कुडामध्ये आई डॉक्टरकडे घेऊन, तर मग त्याच्याच काहीतरी सामान वगैरे आणून सांगले. आता येताला थोड्या वेळानंतर आणि बघूया आज जेवण वगैरे काय बनताला काय नाही. पावसात सध्या बाहेर पण पडत शकणार नाही. हे बघा म्हणजे गौरी लाड ब्लॉग्स बघा, ओरिजिनल शब्द आहे का? पावसासाठी थोडंसं ऍडजस्ट करतो. आणलं सामान सगळं? काय काय आणलं? पैसे किती गेले? 650 रुपये कॅश गेली प्लस मोबाईलातून सगळे. काय काय आणलं सामान? तिसरे कलेजी, खरबे बांगडे, साधे बांगडे, टमाटो, कोथिंबीर आणि कपडे. म्हणजे बुधवारचे बाजाराची खरेदी करून इलेलं असं सगळी. आणि बुधवारात स्पेशल असा खाऊची वस्तू किती होते ते बघा. अर्ध्या तासापूर्वी माका वाटत होतं की माका उन्हान चक्कर येतला, पण त्याच्यात माका चक्कर नाही, पाऊसच येलो. हा सर टाइम खूप झालेलो असा. आज पण जेवण का टायमार आमका नसताला काय विषय नाही. नाश्ता घेऊन नाश्ता पण हा. अरे बापरे फुल तयारी नेलं असाच. अडसून जातो वर जाऊया मंडई. चला इलव मंडई आपण वरच्या घराकडे. फ्लॅश चालू असं त्याच्यामुळे असं वाटतं. आणि हे सगळं काय काय सामान आता घेऊन येईल असा पिशव्यांमध्ये. दिव्या माशा आणि काय काय असं काढू गोया समजलं. पिशवे सगळे भरले याच्यात काय तिसरे दिसतात त्यामुळे मंडई मासे काढून घेऊया. तर असं बांगडे 100 गाड आणि ताजे दिसतात, काय विषय नाही, सांगायची गरज नाही. चमकतात मस्त. या ओपन कर बघूया. असं बऱ्यापैकी बऱ्यापैकी पूर्ण नाही पण असत शब्दाचे म्हणतोस काय माका तर वाटतं. कारण बघून डोळे पण ताजे वाटतात. म्हणजे 2 टाईपचे बांगडे आहेत आपल्याकडे. हे असतात आपले नॉर्मल बांगडे, त्याच्यानंतर हे खरबे बांगडे असत. मी एक कापून आणतो, कट करून आणलेला होता. भाजून म्हणजे एक नंबर लागतोय मासो. हे पण कट करूया आपण. कट करूच लागतो असं कट करणार नाही बाजूसाठी पुन्हा असं कट करू. ह्या ठेव तसाच, ह्या ठेव आतमधलं पार्ट काढ आणि हे हळसून कट करतो. आपण एक एक सगळी तयारी केलं. हे बांगडे असं जे की धुवून क्लीन करून व्यवस्थित कट करून ठेवलेले असत मीठ लावून. इकडे वाटण्याची तयारी असा, खोबरा वगैरे कट केलेला असा, कांदो फोडणेचो, त्याच्यानंतर वाटपाट टाकूचो. आणि इकडे मासे भाजीचं काम चालू आहे. हे बांगडे असतात खरबे बांगडे आणि मस्त दिसतात बघा. बाहेरची पावसानं सुरुवात आज केलेली आणि ब्लॉकची थंडगार वातावरण थोडी सगळी पळून जाते ती 100%. पहिले मासे भाजून घेऊया, त्याच्यानंतर लगेच आता मिक्सर वगैरे वाटण लावून घेऊया. मंडळी आपण इकडे वाटण्याची तयारी झालेली आहे आणि आपण मिरची नाही तर मसाला यूज केलेलो असा मच्छी कढी मसालो. आपण 2च मसाले विकतो, एक तर भाजको मसालो आणि मच्छी कढी मसालो. आणि फ्रायसाठी जर विचार केला तर लास्ट टाइम पण बोललो, परत एकदा सांगते, भाजको मसाला यूज करतो. आणि असे मासे सुंदर दिसतात अगदी हॉटेल सारखे सेम टू सेम. आणि आता आपण काय करूया, आता वाटण लावून घेऊया. घालू म्हणजे आज माझ्या हातची कढी
सो आजची कढी हे ना बनवलंय ना पूर्ण. आणि आता ह्याला थोडीशी उकळी येईल, म्हणजे थोडीशी उब इल्यासारखी झाली की आपण मासे टाकूया. दुसरी रेसिपी ना, आपल्याकडे अजून काय हा? अजून एक कलेची. सो ही रेसिपी आता नाही बनायची, संध्याकाळी बनते. म्हणजे 2 वाजे दिले तरी आमचं जेवण नाही हो का. मासे पहिला मी जेवण खाली फ्राय. बनवलं आहे. हा, पहिला जेवण यांच्या जमिनीवर होता, ओटो नव्हते तेव्हा. ही म्हणजे खूप मोठी प्रोग्रेस असा. आणि आता ओटो. आज सगळी धावपळ असा आज मिक्स करतो प्रयत्न करतोय. आणि आता मासे तर आपले रेडी झालेले असतात आणि कढी पण आता शेवटच्या स्टेपवरती इलेली असा. तर आता होईतच कम्प्लीट. आणि आईने पण थोड्या वेळाने येतील, मग आपण जेवू शकतो. मस्त जेवणाचा आनंद घेऊया. आईने येईल काय काय 8 आणता का अनुक सांग. नको. चला मंडळी, आपण हॉलमध्ये गेलो. सगळं जेवण आता रेडी झालेला असा. आणि तुझ्या भरोशावर मी थांबलोय. तू लवकर जातलं. मंडळी जेवण वाढता दिव्या आणि आपण आता जेवूया. चला बसा. हा? बस एवढाच बस. या जेवण करूया.